जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे सर्वजन का हरे राम हरे राम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा निकुंज बिहारी राधा निकुंज बिहारी राधे जय राधा निकुंज बिहारी राधा निकुंज बिहारी जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे। आजच्या या भगवद्गीता सत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 30। मयि सर्वाणि कर्माणि संन्यासाध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। मयि सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। मयि सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। अनुवाद। म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन
मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभ इच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर. तात्पर्य: भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे. कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे. भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंतांच्या सदिच्छेप्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत. म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असतो, त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते. निराशीही म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित बनतो. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे.
वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं श्रीचैतन्यईश्वरं परमानन्दमाधवम्. हरे कृष्ण. तर आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. आज भरपूर सारे नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. तर जेही भक्त आज पहिल्यांदा या सत्संग कार्यक्रमात जोडलेले आहेत, आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. तर दर बुधवारी आपण एक श्लोकावर चर्चा करतो. तर असं करत करत आम्ही जवळजवळ 1 वर्ष होत आलं आहे. आज आम्ही 3ऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 30ची चर्चा करतो. यापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला आहे, प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्णं विन्नं विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे ज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. तर मागच्या वेळेस आपण डिस्टर्ब, आठवतो तुम्हाला शब्द? ज्यांना मोक्षाचा मार्ग मिळालेला आहे त्यांनी जे मोक्षाच्या मार्गावर चलत नाहीत त्यांना काय करायला नाही पाहिजे? विचलित नाही करायला पाहिजे. कशातून? ते जे करतायत त्यातून. पण भगवंतांचा जो जर भक्त असेल, जो मोक्षाच्या मार्गावर चालतोय, तर असा भक्त काय करतो? डिस्टर्ब करतो. का डिस्टर्ब करतो? तो त्याला म्हणत नाही काम सोडून दे, पण तो त्याला काय म्हणतो? ते काम करत करत जप कर. हां, जनरली विचलित करणं म्हणजे काय? मुलं अभ्यास सोडून मोबाईल खेळतात, तर आईवडील काय म्हणतात? मोबाईल सोड. तर तो मोबाईल पण सोडतो, पुस्तक पण सोडतो, बाहेर खेळायला चालला जातो. पण समजदार पालक काय करतात? अरे वा, छान, आता अर्धा तास खेळल्याच्या नंतर अभ्यास कर. तर अशा पद्धतीने भगवंताने एक सांगितले की ते जर काही पद्धतीचा पालन करत असतील तर त्यांना डिस्टर्ब करू नका. तुम्ही हे काय नावाचा जप करताय, ह्या नावाचा जप करा. तुम्ही हे काय उपवास करताय, तपास करताय, हे उपवास तपास करा. असं विचलित करू नये. मग काय करावं? म्हणून हे अर्जुन, तू दुसरे काय करतील हे नंतर, आधी तू काय करशील? म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन तुझी सर्व कर्मे मला समर्पित करून कसल्याही पद्धतीच्या लाभ हानीची चिंता न करता, स्वामित्वाचा दावा न करता, आळस सोडून काय कर? काय कर? युद्ध कर. काय कर? युद्ध कर. युद्ध कर म्हणजे आता आपल्यासाठी कुठलं युद्ध आहे? भांडण कर शेजाऱ्याशी. आपलं युद्ध कुठलं आहे? आपलं आपल्यासोबतच युद्ध चालू आहे. आपलं मन कधीच आपल्याला आध्यात्मिक प्रगतीची काय म्हणतात त्याला, चॉईस देत नाही किंवा आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. पण नेहमी तो अध्यात्मापासून दूर जाण्यासाठी प्रेरित मात्र नक्की करतो. तर युद्ध कोणासोबत आहे? त्या मनासोबत आहे. आज आपलं युद्ध. तर कुठल्याही ग्रंथाचं ना एक प्रयोजन असतं. कुठलंही पुस्तक, ग्रंथ, कुठलाही ग्रंथ तुम्ही घ्याल ना, त्याचा एक विषय असतो, त्याचं एक प्रयोजन असतं. तर भगवद्गीतेचा विषय काय आहे? भगवत भक्ती. कृष्ण सांगतात, मनमना भव मत भक्तो, माझा भक्त बना. तर विषय काय? संपूर्ण गीतेचा कॉमन विषय काय? भक्ती. त्याचं प्रयोजन काय?
तर भगवंतांची प्राप्ती, ज्याला आपण मोक्ष म्हणतो. तर सर्वोत्कृष्ट मोक्ष देणारा हा काय आहे? ग्रंथ आहे. ह्या सृष्टीमध्ये ना प्रत्येकजण, आपण यापूर्वीही चर्चा केलेली, काय चर्चा केलेली? प्रत्येकजण काय शोधतोय? हां, ऐकू येते, बरोबर आहे, सुख शोधतोय. प्रत्येकजण काय शोधतोय? सुख शोधतोय. शास्त्र देखील सांगतात मनुष्य जन्माचा उद्देश काय. माझ्या पाठीमागे म्हणा, पुरुष प्रयोजनम सुख प्राप्ती दुःख निवृत्तीच. मनुष्य जीवनाचं प्रयोजन काय आहे? जसं इथे प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट केलेले आहे. भगवद्गीतेचं प्रयोजन काय आहे? मनुष्य जीवनाचं प्रयोजन काय? तर पहिलं सुखप्राप्ती, आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोच आहे. आणि प्रत्येक जीव प्रयत्न करतो, असं कुणीच नाही जो सुखासाठी प्रयत्न करत नाही. पण दुसरं जे प्रयोजन आहे काय? दुसरं प्रयोजन काय? दुःख निवृत्ती. निवृत्ती म्हणजे सुटका, दुःखापासून सुटका. ह्याकडे व्यक्तीचं काय असतं? दुर्लक्ष असतं. ह्या जगात कुठलीच अशी गोष्ट नाही जी आपल्याला केवळ सुख प्रदान करते, आहे का? कुठलीच अशी गोष्ट नाही जी आपल्याला केवळ सुख प्रदान करते. प्रत्येक गोष्ट ही दुःख घेऊन येते, भलेही ते सुखी असेल, सुरुवातीला सुख देणारी असेल. शास्त्रामध्ये फार चांगलं उदाहरण दिलं जातं. ह्या जगातलं सुख कसं आहे माहीत आहे? या जगातलं सुख असं आहे जसं मधामध्ये एक विषाचा थेंब. किती जण पिणार ते मध ज्याच्यामध्ये थोडंसं विष पडलेलं आहे? कुणी पिणार का? अच्छा, कसं मध पिणार? असं मध पिणार ज्याच्यामध्ये शुद्ध मध आहे, बाकी दुसरं विषरहित पिणार ना. विष युक्त मध कुणी पिईल का? या जगातले सुख दुःखयुक्त सुख आहे. मनुष्य जीवनाचं प्रयोजन दुःख निवृत्ती आहे. कुठलीच गोष्ट बिना दुःखाच्या मिळत नाही. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही जी तुम्हाला सुख देते, ती कुठल्या ना कुठल्या जीवाला दुःख देऊन तुम्हाला मिळालेली आहे. उदाहरण सांगता येईल, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला सुख देते ती तुमच्याजवळ पोहोचण्याच्या आधी कुणाला तरी तिने दुःख देऊन आलेली आहे. हे पाणी जेव्हा मी ह्याला पिईल ना, हे काय देणार आहे मला? छान आहे, थंडीचं गरम पाणी. मला काय दिलं? पण हे मला सुख देण्यासाठी याने भरपूर जणाला दुःख दिलेलं आहे. कुणाला सांगा बरं? आपण कल्पनाच करू शकत नाही की ह्याने दुःख दिलेलं आहे. हां, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला सुख भेटलं ना. हे पाणी म्युन्सिपाल्टीच्या कृपेने मिळालेलं आहे. तर सकाळी सकाळी कोणीतरी थंडीचं कुडकुडं जात आणि तिकडं वाल सोडतो, त्याला दुःख झालं का नाही? त्याची इच्छा होती का की सकाळी सकाळी कुडकुडं जायचा, वाल सोडायचा? त्याने वाल सोडला. पाणी कुणाच्या घरी आलं? आमच्या माताजीच्या घरी पाणी आलं. हे त्यांना काही आम्ही दिलेली सेवा नाही बरं का, की दररोज मला गरम पाणी जेव्हा जेव्हा मी क्लासला येईल गरम पाणी करूनच आणायचं आहे, किंवा पाण्याची बॉटल तर ठेवायची. ही सेवा दिलेली नाही आहे. पण त्यांनी ते कष्ट घेतलं. पाणी गरम करायचं, पाणी बाटलीत भरायचं, तिथून इथपर्यंत बॉटल घेऊन यायची. त्रास झाला नाही झाला? एक थेंब पाण्याने जो सुख मला दिलं आहे, ते सुख मला भेटण्यासाठी
कित्येकशा लोकांना काय झालेलं आहे? म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्याला जेही मिळते ते फुकट मिळत. आता जे फुकट मिळालं नाही ते आपल्याकडनं काहीतरी पैसे घेणार का नाही? हां, म्हणून जो सुखप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतोय, मला त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. भगवंत लुडबुड करत नाही तर आम्ही कोणी करा, परंतु सगळ्यात मोठा प्रयत्न त्या दुःख निवारणासाठी करायला हवा, जो आपल्याला त्या सुखाचा पण आनंद घेऊ देत नाही आहे. अरे मला सुख होते ते कुणाला तरी दुःख देऊन आलेले. आता तुम्ही भोजन करा, ती सब्जी बिचारी तिची पण वाढण्याची इच्छा होती, कोणीतरी तिला वाढण्याच्या आधीच तिला कापलं, मग तुम्ही मार्केटमधून खरेदी करून आणली, मग तिला कट करून तिची भाजी बनवली, उकडलं, तुम्हाला तर आनंद आला, परंतु तुम्हाला आनंद किंवा सुख मिळण्याच्या आधी कित्येकशा जीवात्म्यांना काय झालेलं आहे? दुःखच आहे. थोडंसं विचार करा बरं का, हा विचार करण्यासारखा विषय आहे की आपल्याला मिळणारं सुख हे फुकट मिळत, हे कित्येकशा जीवात्म्यांना दुःख दिल्यावरच आपल्याला मिळतं. मग दुसऱ्याला दुःख देऊन आपल्याला मिळालेलं सुख हे आपल्या जीवनात कितीपर्यंत राहणार आहे? नाही राहणार. यालाच म्हणतात कर्माची फळं. सुखाच्या कर्माची पण फळं असणार, दुःखाच्या कर्माची पण फळं असणार. तर दुःख हे काय? हे ह्या सृष्टीचं मूळ आहे. म्हणून भगवंत त्याला म्हणतात दुःखालयम अशाश्वतम. एकतर दुःखाचं माहेरघर आहे आणि अशाश्वत आहे. बरं, हे दुःख येतं कसं? का आलं हे दुःख? का आलं? दुःख का आलं आपल्या जीवनात? हां, तुम्ही असं त्याला एकदम खिळ्यावर हातोडा मारलाय तुम्ही. तर शास्त्र सांगतं 5 गोष्टी ही शृंखला आहे. दुःख येतं कारण जन्म आला. दुःख येतं कारण जन्म आला. जन्म का आला? जन्म आला कारण आपली इच्छा होती काहीतरी करायचंय, मला काहीतरी करून बघायचंय, मला अनुभव घेऊन बघायचंय, मला खाऊन बघायचंय, पिऊन बघायचंय. प्रवृत्ती. दुःख आलं कारण जन्म आला. जन्म आलं कारण प्रवृत्तीमुळे. आणि प्रवृत्ती, काहीतरी करण्याची वृत्ती कशामुळे निर्माण होते? विशेष करून या भौतिक जगात अनुभव करण्याची वृत्ती दोषामुळे निर्माण होते. कशामुळे? आणि दोष कशामुळे निर्माण होतो? दोष निर्माण होतो मिथ्या अज्ञानामुळे, खोट्या ज्ञानामुळे. खोटं ज्ञान म्हणजे अज्ञान. जे ज्ञान, त्याला अविद्या पण म्हटलं जातं. अज्ञानामुळे दोष निर्माण होतो, दोषामुळे प्रवृत्ती बनते, प्रवृत्तीने आहात का? प्रवृत्तीने जन्म मिळतो, जन्मामुळे दुःख आहे. मग सांगा कशाला नष्ट करणार? म्हणजे तुमचं दुःख नष्ट होईल. अच्छा, सॉरी, माझं चुकलं बरं का, अवघड झालं. सगळं झाल्यानंतर विचारतोय. दुःख माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्यापैकी किती जण दुःखी आहेत? वाह, अभिनंदन. बाकी सर्वांचं जे सुखी आहेत. आमची इच्छा आहे तुम्ही सुखीच राहावं. आम्ही प्रार्थना करतो सुखासाठी. पुन्हा प्रश्न विचारतो, किती जण दुःखी आहेत? माताजी, तुमचं कधी डोकं दुखलंय? कधीच नाही दुखलं. अच्छा, तुमच्या मुलाने कधी तुम्हाला परेशान केलं? हां, दुःख मागं गेलं, आत्ता सुखी आहे. आत्ताच्या क्षणाला सुखी आहे. फार छान. पुढच्या क्षणाचं सांगू शकत नाही काय ना.
एका गावात 1,00,000 लोक आहेत. किती? एका गावात 1,00,000 लोक आहेत. त्याच्यामध्ये एक दारू पितो, त्याच्यामध्ये एक. तर गावाला सज्जनांचं गाव म्हणायचं का दारुड्याचं गाव म्हणायचं? एकच तर पितो. काय? एकच तर पितो. गावात 1,00,000 लोक आहेत, एक सज्जन आहे, बाकी सगळे दारू पितात. दारुड्यांचं गाव म्हणायचं का सज्जनाचं? अच्छा थांबा, सज्जनाचं गाव म्हणू शकतो का त्याला? नाही म्हणू शकत. हां, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षाच्या कालावधीमध्ये एक क्षणासाठी तुम्ही खुश आहे, त्याला सुख म्हणायचं का? मागचे जे 20 वर्षाचं दुःख होतं का नव्हतं? मग मागच्या 20 वर्षाच्या दुःखाला आज एका क्षणासोबत कम्पेअर केलं तर जीवन सुखी म्हणायचं का दुःखी म्हणायचं? एक सज्जन असला, सगळे दारुडे असले तर दारुड्याचं गाव म्हटलं जातं, सज्जनाचं म्हटलं जात नाही. थोडंसं सुख मिळालं, भरपूर सारं दुःख अनुभवलं, सुखी जीवन म्हटलं जात नाही. गुडघे दुखतात की नाही ज्यांचं म्हातारपण आलेलं आहे? हां, आईस्क्रीम खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. हां, रात्रीला झोप लागते का? नाही लागत. 10 वेळेस विचार करायला लागतं, हे खाल्लं तर पचल का नाही. आता जे तरुण आहेत ना, त्यांना ते म्हातारपणाचं दुःख कळत नाही, म्हणून त्यांना वाटते सुखी आहे. दुःख आहे का नाही जीवनात? अरे आता तरी हात वर करा. मला वाटते समजत नाही आहे, विषय समजत नाही आहे. हेच अज्ञान आहे. ज्ञानी व्यक्तीला ना दुःख दिसतं, अज्ञानी व्यक्तीला दुःख समोर असून दिसत नाही. कसं सांगतो? तुमच्या घरी जाळे आहेत का? जाळे 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 काढले कधी? किती जणांनी काढले? काढले ना? अच्छा, जाळं काढत असताना किती जणांच्या अंगावर पडलं? पडतंच ना? अच्छा, अरे बाप, किती जणाला असा त्रास झाला? नाही झाला ना त्रास? नाही झाला. तेच जाळं तुमच्या डोळ्यात पडलं का कधी? पडलं तर कळेल. पडलं का? त्रास झाला का? हां, ज्ञानाचं असं असतं, त्याला दुःख लगेच दिसतं, लगेच समजतो तो की हे दुःख आहे. भलेही ते सुखाच्या रूपात जरी आलं ना, त्याला लगेच दिसतं हे सुख नाही, हे काय? दुःख आहे. अज्ञानी लोकांचं असं आहे, दुःख येतं पण त्याला समजत नाही हे काय? दुःख आहे. उंट ना काट्याची झाडं खातो, बाबळीचं झाड, नागफणीचं झाड है ना. तर ज्यावेळेस तो बाबळीचं झाडाचे पानं खातो ना, तर पानासोबत काय चावलं जातात? काटे चावले जातात. काटे चावत असताना काय होतं? काटे त्याच्या जबड्यामध्ये, जिभीमध्ये, दाढेमध्ये फसतात, रुततात आणि त्यातनं काय निघतं? आणि ज्यावेळेस त्यातनं रक्त निघतं ना, त्याला गोड लागतं. त्याला कसं लागतं? आणि ते म्हणतो किती चांगलं झाड आहे, किती चांगलं झाड आहे. हे अज्ञानाचं लक्षण आहे. त्याला काय वाटतं? हे काय? सुख आहे. पण ते सुख त्याला मिळालं कसं? त्याची जिभेला जेव्हा टोचतंय ना, त्याला त्रास होतोय, पण ते गोड लागतं ना, म्हणून त्याला काय वाटतं? हे काय? हे सुख आहे. तर जीवनात कुठलीच गोष्ट ही कंप्लीट सुखानं येत नाही, ती दुःखासोबतच येते. ज्ञानाला ते दिसतं, अज्ञानाला ते दिसत नाही. म्हणून कृष्ण म्हणतात अर्जुनाला की ज्ञानी बन आणि ज्ञानामध्ये मला शरण ये. का? कारण दुःखाचं निवारण करायचं का नाही? चला पुन्हा त्या विषयावरती वापस. दुःखाचं निवारण करायचं का नाही? हो नाही? अच्छा, दुःख आहे नाही, सॉल्व करायचं आहे. कसं निवारण होणार दुःखाचं? काय करणार ज्याने की दुःख संपेल? उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही शेतामध्ये गहू पेरले पण बाजूला तणकट येतात, मग तुम्ही काय करता?
तणकट कापून टाकता, कापून टाकता का उपटून टाकता? उपटून टाकता का कापून टाकता? उपटून टाकता ना. हां, आता मला सांगा, दुःख नावाचं तणकट आहे, त्याला कसं उपटणार? दुःख कशामुळे आलं? आम्ही शाळेला जात नव्हतो, आमचे घरचे बळजबरी पाठवत होते. ह्याच्यामुळे जात नव्हतं कारण शिक्षक प्रश्न विचारत होते. तुमच्या पण क्लासला येणार नाही बघा उद्यापासून. दुःख कशामुळे आलं? जन्म आला म्हणून, है ना. पण जन्माला जर उकडून टाकाल तर दुःख नाही होईल का? नाही. काय उकडावं लागेल? जन्म कशामुळे आला? प्रवृत्तीमुळं. प्रवृत्ती म्हणजे मला अनुभव करायचा आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं नाही करायचं आहे, मला तसं नाही करायचं आहे, ह्या ज्या इच्छा आहेत त्यांना काय करावं लागेल? पण त्या प्रवृत्तीला उखडलं तर चालेल का? प्रवृत्ती कशामुळे आली? दोष. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत, जीवात्म्याचं स्वरूप आहे की तो भगवंतांचा कोण आहे? सेवक आहे. आणि सेवक असल्यामुळे भगवंतांची सेवा करणे हा त्याचा गुणधर्म आहे. पण सेवा सोडून भोग करणे हे काय? दोष आहे. समजते नाही समजते? सेवा हा गुणधर्म आहे, ते सोडून काहीतरी दुसरं करणं काय? दोष आहे. दोष उपडला तर दुःख नष्ट होईल, हां, पण परिपूर्ण नष्ट होणार नाही. कारण दोष कशामुळे निर्माण झाला? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे. आणि अज्ञान काय? त्याला अविद्या म्हणतात. एक असते विद्या, एक असते अविद्या. एक अज्ञान लोकांना असतं काय? मी शरीर आहे, मी, मग जे करणार कशासाठी करणार? प्रभुपाद तात्पर्य म्हणतायत की माझं काहीतरी आहे ही भावना सोड. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की मी काय आहे? शरीर आहे, तर सहज भावना येऊन जाते, ह्या शरीरानं उत्पन्न झालेली माझी मुलं आहेत, ह्या शरीराशी संबंधित असणारे माझे आईवडील आहेत, माझे मामा मामी, काका काकू, भाऊ बहीण आहेत, ह्या शरीराशी संबंधित असणारे माझे मित्रजन, परिवारजन, नातलग आहेत, हे काय आहे? माझे आहेत, माझे आहेत. हे काय आहे? हे अज्ञान आहे. दुसरं अज्ञान काय असतं माहिती आहे? दुःखाला सुख मानणं, हे पण अज्ञान आहे. जसं आता आपण उंटाच्या कहाणीत ऐकलं, उंटाला दुःख होतंय पण त्याला तो काय समजतोय? सुख समजतोय. ह्या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठं सुख मैथुन जीवन म्हटलं जातं. मग ते मनुष्य शरीरात जीव असो का प्राणी शरीरात जीव असो, प्रत्येकासाठी सगळ्यात मोठं सुख काय म्हटलं जातं? मैथुन जीवन. पण ते सगळ्यात मोठं काय? पटल का? नाही पटणार. कुणाला नाही पटणार? अज्ञानाला नाही पटणार. ज्याच्या अंगावरती धूळ पडते त्याला कळत नाही. त्याला कळतं. कोणाला? ज्याच्या डोळ्यात धूळ पडली की त्याला समजतं. तर मैथुन जीवन हे सुख समजलं जातं भौतिक जगात. कशामुळे? अज्ञानामुळे. जेव्हा की ते काय आहे? दुःख आहे. दुःख आहे. कशा पद्धतीनं? जसं उंठासारखं आहे. सोडा. दुःखाला काय समजणं? सुख समजणं. हे काय? अज्ञान आहे. अजून एक अज्ञान आहे की या सृष्टीचा मालक मी आहे, किंवा जेही चालतंय हे कुणामुळे चालतंय? अहंकार. माझ्यामुळे चालतंय. मिथ्या अहंकार त्याला म्हणतात. खोटा अहंकार आहे. हां, हे पण काय? अज्ञान आहे. जिथे की आपल्या इच्छेविरुद्ध भरपूर साऱ्या गोष्टी घडत आहेत. आपली इच्छा होती का किंवा आहे का की आपल्याला म्हातारपण यावं? तरी येतं का नाही? म्हणजे आपण मालिक आहोत का? अच्छा, कोण फोर्सफुल्ली आपल्याला ते म्हातारपण देत आहे? कुणीतरी देत आहे. तो मालिक आहे. आपण मालिक? जर आपण मालिक असतो तर आपल्या इच्छेने गोष्टी झाल्या असत्या. अज्ञान येते. तर हे अज्ञान सोडणं की मी शरीर आहे, हे अज्ञान सोडणं की ह्या जगातून मला काहीतरी सुख मिळू शकतं,
हे अज्ञान काय करावं लागेल? जड सोबत मुळासकट उपटावं लागेल. तेव्हा जाऊन दोष मिटेल, तेव्हा जाऊन प्रवृत्ती मिटेल, तेव्हा जाऊन जन्म मिटेल आणि तेव्हा जाऊन दुःख मिटेल. चला जाऊ द्या, आज तर सुखी आहे ना. शास्त्र सांगतात 3 प्रकारचे दुःख असतात. किती? 3 प्रकारचे. जे आपण ऑलरेडी भोगलेले आहेत भूतकाळात. एक गेलं, आले दुःख, सहन केलं दुःख, भोगलं दुःख, गेलं दुःख. दुसरं दुःख आहे जे आज आपण भोगतोय वर्तमानात, ते पण हळूहळू जाणारच आहे. तिसरं दुःख आहे जे येणार आहे. गेलेल्या दुःखाला काही करू शकत नाही आपण, त्याचा अनुभव घेतलेला आहे, सुटलेला आहे. आज असलेल्या दुःखाला जमत असेल तेवढं करू. जसं मुलगा जेव्हा 10वीमध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा त्याला माहीत आहे आज जून आहे, पुढच्या वर्षी मार्चमध्ये माझी परीक्षा असणार आहे. भविष्यातलं दुःख होतं, ते दूर होतं. अभ्यास केला असता तर ते दुःख नष्ट झालं असतं. पण तो वर्षभर टाईमपास करतो आणि 1 महिन्याआधी ते दुःख काय बनतं? लगेच येणारं दुःख बनतं. मग त्यावेळेस तो काहीतरी खटाटोप करतो, रात्रीचं जागपाळी करतो, विचार कसं तरी नक्कल विकल चिट्ट्या बिट्ट्या मारतो आणि दुःख निवारण्याचा. गेलेलं दुःख गेलं, असलेलं दुःख हळूहळू निघून जाणार आहे. छोटी मोठी भरपूर सारी समोर दुःख येतील, ती पण येतील, ती पण जातील. पण हे सगळ्यात मोठं एक दुःख आहे. कुठलं? ज्याला निवारण करणं हे आपलं सगळ्यात मोठं कार्य असणार आहे. जर त्याला निवारण नाही करू शकलो तर जन्म होणार, प्रवृत्ती राहणार, दोष राहणार, अज्ञान राहणार. कारण जर अज्ञान मिटला असतं तर दोष मिटले असते, दोष मिटला असतं प्रवृत्ती मिटली असते, प्रवृत्ती मिटली असते तर जन्म झाला. कुठलं दुःख आहे ते येणारं? हां, कुठलं? मृत्यू. मृत्यू दुःख आहे नाही आहे, म्हणून भगवंत म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख. कळलं का? दोष अनुदर्शनम, दोषांमुळे निर्माण होणारे हे 4 दुःख आहेत. कुठले? जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म झाला म्हणून आता म्हातारपण येणार आहे, जन्म झाला म्हणून आजारपण येणार आहे, आणि जन्म झाला म्हणूनच मृत्यू पण येणार आहे. पण जर आत्ता आपण दोषांचं निवारण नाही केलं, आत्ता आपण अज्ञानाला कापलं नाही, तर काय होईल? दुःख तसेच राहतील. म्हणजे पुढचा जन्म मिळेल. जन्म मिळाला तर दुःख मिळेल. समजते नाही समजते? मग काय करायला पाहिजे? भगवंत हां कोण म्हटलं? मोक्ष कोण म्हटलं? हां, मोक्षासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे कर्तव्य आहे, गीतेचं हे प्रयोजन आहे. कसं मिळणार तो मोक्ष? तर भगवंत तो मार्ग सांगतायत. मोक्ष मिळण्याचा मार्ग काय सांगतायत? निराशी, कसल्याच पद्धतीची या भौतिक जगापासून आशा ठेवू नकोस. माझ्या नातलगांना मारलं तर मला काय मिळणार आहे? माझे नातलग जगले तर मला काय मिळणार आहे? धन हे राज्य मी जिंकलो तर मला काय मिळणार आहे? बरं मी नाहीच लढलो, वनवासात गेलो तर मला सुख मिळेल. अशा कुठल्याही आशेने मोहित होऊ नकोस. निराशी, निर्ममो. हे सृष्टीत असं काहीच नाही जे माझं आहे. मग कोणाचं आहे? नुकतंच माझ्या एका मित्राचा विवाह झाला. इथं असणारे बऱ्यापैकी लोकांचा झालेला आहे. जे त्याने मला आज सांगितलं ना, फार महत्त्वपूर्ण होतं. सांगू तुम्हाला? सांगा म्हटलं तर सांगतो, नाहीतर ज्यांचा विवाह नाही झाला ती लोक म्हणतात सांगा सांगा. ज्यांचा झाला ते म्हणतात जाऊ द्या ना, त्या दुःखात आम्ही गेलेलो आहे, कुठं सांगता. ठीक आहे.
गोपाल. विवाहाच्या विधीच्या वेळेस ब्राह्मण मंत्र म्हणत असताना ब्राह्मणाने सर्वात सुरुवातीला नवरदेवाला सांगितलं. काय सांगितलं? म्हणे आजच्या दिवशी तुम्ही कोण आहात? कोण आहात? देव आहात. देवाचे प्रतिनिधी आहात. विष्णूंचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला जे एवढं फेटा बांधलेला, एवढे अलंकृत तुम्हाला केलंय, पाय जमिनीवर ठेवू देत नाहीत, खांद्यावर घेऊन जात आहेत, एवढा सगळा जो मान देते तो तुमचा निर्ममो, तुमचा नाही. कुणाचा आहे? विष्णूचा मान आहे. ही जी स्त्री, मुलगी जिच्यासोबत तुमचा विवाह होणार आहे, हिचा विवाह कुणासोबत होतोय? विष्णूसोबत. ही कुणाची पत्नी आहे? विष्णूची पत्नी आहे. तुम्हाला सांगितलं होतं का नाही? म्हणून हिच्यावरती हक्क जतवायचा. आपली वैदिक सभ्यता एवढी महान आहे, प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. नवरदेव हा विष्णूंचा प्रतिनिधी मानला जातो आणि ह्या सृष्टीत ही सर्व सृष्टी कुणाची पत्नी आहे? प्रकृती म्हटलं जातं सृष्टीला. आपण पण प्रकृतीच आहोत, पुरुष नाही होत आपण. खोटा अहंकार धरून ठेवला आहे की मी कोण आहे? पुरुष आहे. पण आपण सर्व प्रकृती आहे, भगवंतांची शक्ती आहे. तर ही मुलगी, हिचा विवाह विष्णूसोबत होतोय म्हणून विष्णूंची जबाबदारी म्हणून तुला केअर घ्यायची आहे. भोगवस्तू नाही आहे. हे ज्ञान आहे. हे ज्ञान नसतं तर काय वाटते? प्रत्येक स्त्री काय वाटणार? भोगाची वस्तू. स्त्रीला प्रत्येक पुरुष काय वाटणार? भोगाची वस्तू. पण हे ज्ञान काय करतं? आता थोडंसं विचारात फरक पडणार की नाही? आता ज्यावेळेस एखादा पुरुष आपल्या पत्नीला पाहतो तो या दृष्टीने पाहिल, भगवंतांची सेविका आहे, माझ्या कस्टडीत, माझ्या, याला म्हणतात इन केअर ऑफ, इन केअर ऑफ, माझ्या निगराणीत, माझ्या काळजीत, माझ्या काय म्हणू त्याला उत्तरदायात. एखादी पत्नी, स्त्री जेव्हा पुरुषाला पाहिल, आपल्या पतीला, तर ती असं नाही पाहणार माझा नवरा आहे, भगवंतांचा सेवक आहे, ते भगवंतांचे सेवक आहेत, मी त्यांची सेविका आहे, मला भगवंतांची सेवा करायची आहे. कारण ते भगवंतांचे कोण आहेत? कोण आहेत? प्रतिनिधी आहेत. गोष्ट समजते नाही समजते? थोडंसं दूर चालला गेलो होतो, वापस येतो. निर्ममो. एखाद्या पुरुषाला हे वाटणं की ही माझी प्रॉपर्टी आहे, एखाद्या स्त्रीला हे वाटणं की पुरुष माझी प्रॉपर्टी आहे, मुलं माझी प्रॉपर्टी आहे. हे काय आहे? हे खोटा अहंकार आहे, हे अज्ञान आहे. सज्ञान काय आहे? ज्ञान हे आहे की ही सर्व जीवात्मे भगवंतांची अंशहित, भगवंतांचे सेवक आहेत. आईवडिलांना वाटतं की मुलं भगवंतांची मुलं आहेत, आमच्या केअरमध्ये आहेत. समजते नाही समजते? अशा पद्धतीने भगवंत सांगतायत निर्ममो भूत्वा. निर्मम बनून. निर्मम म्हणजे काहीच माझं नाही. तुमच्यापैकी कोणी यज्ञ केला आहे का? यज्ञामध्ये बसले का कधी? नाही बसले? बसायचं आहे का? एक संधी देतो. दर रविवारी आमच्या मंदिरामध्ये यज्ञ होतो, मंगल यज्ञ. घरामध्ये सुख समृद्धी मांगल्य यावं आणि भगवंत प्रसन्न व्हावेत यासाठी. तर ज्यावेळेस तुम्ही बसाल ना, तर ऑब्झर्व करा पुजारी, पुरोहित काय मंत्र म्हणतो. कुणी ऑब्झर्व केले का? काय म्हणतो तो? इदं विष्णवे इदं न मम. स्वाहा करतात, मंत्र म्हणतात स्वाहा, आणि स्वाहा म्हणत काय म्हणतात? जे टाकतायत ना ते टाकत काय म्हणतात? इदं विष्णवे इदं न मम. हे विष्णूंचं आहे, माझं नाही.
पण आपण यज्ञच नाही केला तर आपल्याला कसं कळणार की सृष्टी विष्णूंची आहे, माझी नाही आहे. जेही माझ्याकडे आहे हे सगळं कुणाचं आहे? विष्णूंचं आहे. आणि भगवंत अर्जुनाला म्हणतायत मयी सर्वाणी कर्माणी. असं नाही की भगवंता एवढी कर्म हे माझ्यासाठी करतो, एवढी कर्म तुझ्यासाठी करतो. जर ज्ञान प्राप्त केलंय, अज्ञानी व्यक्ती असं करणार 50-50. एक व्यक्ती तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेला आणि भगवंतांना प्रार्थना केली, भगवंता मी लॉटऱ्या घेतल्या, 1 लाखाची लॉटरी लागली ना, 50,000 तुमचे, 50% तुमचे. त्याचा मित्र म्हणतो वचन दिलेस बरं का. अरे लागू दे ना, 50% भगवंतांचे. त्याला लॉटरी लागली, पण लाखाची नाही 50,000ची लागली. मग त्याचा मित्र म्हटला चल 25,000 भगवंतांना दे. आणि 25 कशाला देऊ, 1 लाखाची लॉटरी म्हटलं होतो, भगवंतांनी ऑलरेडी 50,000 घेतले आणि मला 50 दिले. ते म्हणे अरे डोंट ट्राय टू चीट कृष्णा बिकॉज ही इज द ग्रेटेस्ट चीटर. त्यांना चिटिंग करणं तर तो म्हणतो फोर्सफुली, तो मित्र म्हणतो चल तू टाक भगवंतांच्या हुंडीमध्ये 25,000 टाक, चल. तो म्हणतो ना अरे सोडणार नाही, चल मी साक्षी होतो बाबा. तो त्याला फोर्स करून घेऊन जातो. हा जातो आणि हळूच लपून काय करतो, 500ची नोट हुंडीत टाकतो आणि बाहेर येतो. टाकले का? हो टाकले म्हणे. पायऱ्या चढ खाली उतरतो पाहतो, अरे माझी अंगठी, सोन्याची अंगठी. म्हणे कुठे? काय माहिती राव, आत्ताच होती, मी दान टाकण्याच्या आधी होती. म्हणे कितीची होती? म्हणे 24,500. 50% माझे 50% तुमचे, हा व्यवहार आपण भगवंतांसोबत करू शकत. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, 50% सुख मिळेल, 50% दुःख बघू. जीवन असंच चालणार. बऱ्याचदा भगवंत क्रूर वाटतात बरं का अशा व्यवहारामुळे, पण हा व्यवहार भगवंत नाही करत, आपण भगवंतांसोबत करतोय. भगवंत युगायुगामध्ये प्रकट होतात आपल्याला आकर्षित करण्यासाठी. भगवंत जेव्हा वापस जातात तेव्हा काही ना काही सोडून जातात आपल्यासाठी मॅसेज की माझ्याकडे वापस या. त्यांच्या भक्तांना पाठवतात. एवढे सगळे प्रयत्न भगवंत कशासाठी करतायत? आपल्याला सुख देण्यासाठी. आणि आपण त्या सगळ्या प्रयत्नाला नजरअंदाज करतो आणि म्हणतो की भगवंत किती दुःख देत आहेत. आपण भगवंतांना दुःख देतोय का भगवंत आपल्याला दुःख देत आहेत? समजते नाही समजते? भगवंत म्हणतायत दुःखाची हानी करण्यासाठी मार्ग काय? मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्ती करणार कशी? तर मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. आपण जेही कर्म करतोय ती सगळी कर्म काय भावनेने करायची? भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. मयी सर्वाणी कर्माणी. जेही कर्म करतोयस, तुझ्या प्रवृत्तीनुसार जेही कर्म करतोयस ती सर्व कर्म माझ्यासाठी कर. आणि चेतना कशी असू दे? संन्यास अध्यात्म चेतसा. तुझी चेतना आध्यात्मिक राहू दे. आध्यात्मिक राहू दे म्हणजे कृष्ण भावना भावित. ही चेतना कशी वाटली? छोटीशी. ही माझी मुलं माझी संपत्ती नाही, कृष्णाची संपत्ती आहे, म्हणून मला त्यांची काळजी करायची. कशी वाटली? साधारण चेतना आहे का थोडीशी चांगली चेतना आहे? ही आध्यात्मिक चेतना आहे की आपली प्रॉपर्टी भगवंतांची समज नाही. कसली चेतना आहे? आध्यात्मिक. आपल्या जीवनात दुःख येणं भगवंतांची कृपा असं मानणं, ही कसली चेतना आहे? आध्यात्मिक. न मागता काहीतरी सुख मिळणं भगवंतांची काय? ही कसली चेतना आहे? आध्यात्मिक. भगवंत म्हणतायत अशी आध्यात्मिक चेतना बनून म्हणजे कृष्ण भावनाभावित बनून कसल्याही पद्धतीची आशा न बाळगता, कुठल्याही वस्तूवर स्वतःचं स्वामित्व न दाखवता आणि काही माझं आहेच नाही तर कशाला मेहनत करू एवढी, आळस न करता काय कर?
माझ्यासाठी कर्म कर, माझ्यासाठी कर्तव्य पालन कर. जेही तुझं कर्तव्य असेल, विद्यार्थी असतील अभ्यास कर, गृहस्थ असतील घर सांभाळ, परंतु कशी चेतनेने? आध्यात्मिक चेतनेने. जीवनाचा उद्देश खाऊ पिऊ मजा करू नाही आहे. जीवनाचा उद्देश फक्त संतान उत्पत्ती करणं, परिवार वाढवणं हा नाही आहे. जीवनाचा उद्देश आहे दुःखाची हानी करणं. एक उद्देश आहे सुखप्राप्ती, पण दुसरा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आहे. काय? दुःख निवृत्ती. जर दुःख निवृत्ती नाही झाली तर जन्म मिळणार, जन्म मिळाला की मग बाकीतच दुःख येतच आहे. म्हणून भगवंत म्हणतात विगत ज्वर, आळस सोड आणि माझ्या चेतनेमध्ये माझ्यासाठी काय कर? कर्तव्य कर. असं करशील तर काय होईल? असं करशील तर काय होईल? दुःखाचा नाश होईल. कसा नाश होईल? वरतून वरतून उपटलं जाईल का मुळापासून उपटलं जाईल? म्हणजे काय? कशाचा नाश होणार? अज्ञानाचा नाश होणार. जर अज्ञानाचा नाश झाला तर दुःख राहणार नाही. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरी हरे. हरे कृष्ण. कुणाच्या मनात काही प्रश्न? कुणाच्या मनात काही प्रश्न नाही? प्रश्न? ठीक आहे. तर ही भगवद्गीता, हिचा उद्देश काय मग? हां, भक्ती काय करणार आहे? हिचा उद्देश आहे मोक्षप्राप्ती, आणि मोक्षप्राप्ती आपल्या दुःखाला समूळ नष्ट करणार आहे. ठीक आहे. तर दररोज आपण यातला 1 श्लोक 2 श्लोक कशासाठी वाचायचा? पण मोक्ष कसा मिळेल? ज्ञान प्राप्त होईल. तर ज्यावेळेस आपण एखादा श्लोक वाचतो ना, तर आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना, कारण प्रभुपाद यामध्ये भरपूर सोप्या भाषेमध्ये प्रभुपादाने काय दिलेले? तात्पर्य दिलेले. आणि हे तात्पर्य जेव्हा आपण वाचतो, जसं कळलं जीवात्म्याचं स्वरूप आहे भगवंतांचा सेवा करणे, मग आपल्याला लगेच कळतं अरे मी तर करत नाही, मग मी करायला पाहिजे. कशी करू? मग गुरुजनांना विचारायला पाहिजे कशी करू. गोष्ट समजते? तर अशा पद्धतीने भगवद्गीता आपल्या जीवनात काय घेऊन येते? ज्ञान घेऊन येते, आणि हे ज्ञान आपल्या दुःखाला नष्ट करणार. तर हा मार्गशीर्ष महिना आहे. या महिन्यामध्ये विशेष करून गीता जयंतीचा महिना आहे. भगवंतांनी अर्जुनाला हे ज्ञान सर्वप्रथम दिलं होतं. महान ते अर्जुन ज्याने आपल्यासाठी दुःख सहन केलं. जर त्यांना मोह नसता झाला, त्यांना दुःख नसता झाला, तर गीता आपल्याला मिळाली असती नाही. आणि भगवंत महान आहेत कारण ते आपल्या भक्ताला काही द्यायला तयार आहेत. हे गुह्य ज्ञान त्यांनी कोणाला दिलं नाही. कोणाला दिलं? अर्जुनाला दिला, कारण अर्जुन भगवंतांचा भक्त होता, आणि त्यांच्या अर्जुनाच्या कृपेमुळे आपल्याला हे मिळतं आहे. आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेने संस्कृत समजणं सोपं झालं. संस्कृतचा अर्थ आपल्याला समजत नाही, प्रभुपादांनी तात्पर्य दिलं. म्हणून भगवद्गीता मराठीमध्ये जशी आहे तशी ही तुम्ही घेऊन जा. हा गीता जयंतीच्या महिन्यामध्ये तुम्ही पठण सुरू करा. दररोज 1 श्लोक 2 श्लोक जेवढं तुम्हाला वेळ मिळेल वाचन करा. प्रश्न पडले गीतेवरती काळजी नका करू. ह्याच्यावरती तुम्ही अशी पेनीनं रेख जरी ओढली तर भगवंतांना त्रास होणार नाही. वाचलं नाही तर लई त्रास होतो भगवंतांना. अभ्यास केला तर त्रास होत नाही. तर तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही तिथं पॉईंट करू शकता, बुधवारी आल्याच्यानंतर विचारू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा गीता ग्रंथ वाचा. आपण लाखो रुपये खर्च केलेत कशावरती? अविद्या शिकण्यासाठी. आता विद्या शिकण्यासाठी थोडासा वेळ खर्च करा, थोडीशी लक्ष्मी खर्च करा. आणि लक्ष्मी ही 50% डिस्काउंट भगवद्गीता 50-50 50% डिस्काउंट. फक्त 180 रुपयामध्ये हा ग्रंथ आहे, आणि इथे भक्तांनी स्टॉल लावलेला आहे. तर तुम्ही भगवद्गीता नक्की घेऊन जा. नाही हो आमच्या घरी आहे, मग शेजारच्याला देण्यासाठी घेऊन जा. दुःखातून काढावं लागेल त्याला पण. सगळे भगवंतांचे अंश आहेत. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी दुसऱ्यांसाठी न्या, ज्यांच्याकडे नाही त्यांनी स्वतःसाठी घ्या. ठीक आहे. पण एक भगवद्गीता सगळ्यांनी घेऊन जायची. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण महामंत्राचा 1 माळेचा जप करूया. मोक्षप्राप्तीचा कलियुगामध्ये मार्ग. आपण भले भरपूर सारे विषय चर्चा करतोय, पण या सगळ्या विषयांचं
बॉटम लाईन, याला म्हणतात मुख्य गाभा काय आहे, कलियुगामध्ये भगवंतांचं नामस्मरण. हे ज्ञान कशासाठी मिळवतोय, जेणे की आपली नामामध्ये श्रद्धा वाढावी. जेव्हा आपण नामाचा आश्रय घेऊ मोक्षाची प्राप्ती होणार. माझी बॅग घ्या, माळ दाखवा तुमच्या जवळची. माझी बी घ्या बॅग, माझ्या समोरच्या चैनीत एक बॅग, माझी बॅग पण घ्या. तर ही माळ आहे, यामध्ये 108 मणी आहेत. आपण हरे कृष्ण महामंत्राचा 108 वेळेस जप करणार आणि जप करण्याची विधी फार सोपी आहे. मंत्र म्हणायचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करायचा, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. समोर भगवंतांचं चित्र आणायचं आहे, काही आवश्यकता नाही. समोर काहीतरी प्रकाश घेऊन यायचा आहे, डॉट घेऊन यायचं आहे, ओम घेऊन यायचं आहे, काही आवश्यकता नाही. डोळे लावून करू शकता, उघड्या डोळ्याने करू शकता. फक्त काय करायचं आहे,